अरे आत्ता ऑन झाला होतास ना, या मोबाईलने ना जीव काढलाय माझा. परी परी थांब. काय झालं? परी काय झालं? परी परी थांब, ये बाहेर ये. हट्टीपणा करू नको. एक मिनिट, काय झालं? काय उगाच हट्टीपणा करतेय ती. तुला सांगितलंय ना 1 दिवस राहायचं आणि मग पॅलेस वरनं निघायचं, मग कशाला हट्ट करतेयस? मी घाबरले ना पंजोबांना. अच्छा, तू घाबरलीस? मी कसं बोलणार होते जाते म्हणून. तू जाते म्हणाली असतीस तर चिडले असते ते. मला काय माहित. नाही नाही, तसं त्यांचं काही सांगता येत नाही. ते चिडले असते कदाचित. इतकं काही नाहीये. त्यांनी जर सरळ सरळ विचारलं तर आपण सरळ साधं उत्तर द्यायचं. ते काही चिडत नाही. बरं ठीक आहे, सोड ना आता. लहान आहे ना ती, जाऊ दे ना. परी आधी बाहेर बाहेर ये आधी, नाहीतर धपाटा. नेहा, काय झालं? का चिडलीस तू परीवर? काकू कळलंय मला. आमच्या परीला पॅलेस खूप आवडलाय आणि तिला इथेच राहायचंय, हो ना? नेहा, आम्ही सगळे आहोत. जस्ट डोंट वरी. अरे, तुला इथे राहायचंय ना? मग तुला जितके दिवस हवे तितके दिवस तू राहू शकतेस. ओके? थँक्यू सिम्मी आजी. आजी नाही, आजी नाही, फक्त सिम्मी म्हणावं. सिम्मी. मी तसंच शिकवलं होतं खरंच. नाहीच. ओके, ती लहान आहे. हो हो ती तिला जे हवंय ते म्हणेल. हो. बरं चला, यश वाट पाहत असेल. चल चल परी, चल चल. यश, तो शेवटची रूम आहे ना, ती तो नॉर्थ एंडची बेडरूम. हा, ती रेडी करतोय परीसाठी. ओ, म्हणजे कसं, ती आजोबांसमोर जास्त येणार नाही. यशची तारेवरची कसरत सुरू आहे. आमचे पप्पा आहेत ना, ते इतके हट्टी आहेत की यशला बिचारा त्याच्या लाडक्या आजोबांचा हट्ट पुरवायचा आहे आणि त्याला परीला दुखवायचंही नाहीये. बिचारा माझा यश. नेहा, आले. काकू मी येते. वाट बघत असेल ना तुझी. तू जा. नेहा, परी, ही तुमची रूम. वाव. बघ, रात्री जर का काही खावंसं वाटलं तर इथे काही खायचे पदार्थ ठेवलेत मी, आणि फ्रीज मध्ये ना काही शुगर फ्री डेझर्ट्स आहेत. ओके, या कपाटामध्ये काही ब्लँकेट्स आहेत. जर एसी जास्त वाटलं तर जस्ट यूज दे. टीव्ही आहे, रिमोट, टॅब आहे आणि ही सगळी खेळणी परीसाठी. हे सगळं माझ्यासाठी आहे फ्रेंड. ऑफकोर्स तुझ्यासाठी. अजून कोणासाठी? वाव. यश, या सगळ्याची काही गरज नव्हती. गरज आहे ना, परीसाठी गरज आहे. बन ती किती एक्सायटेड आहे. इकडे पॅलेसवर यायचं आणि मग तिला सांगायचं की तू हे नको करू, ते नको करू, याला हात नको लावू, इकडे नको जाऊ. याला काय अर्थ आहे? एरवी जी ती मजा करू शकत नाही ती करू दे तिला. आय जस्ट वॉन्ट टू सी हर हॅपी. पण नाही नाही, अगं हे तिचं खेळण्याचं, बागडण्याचं वय आहे. खेळू दे तिला. ती परत चाळीत गेल्यावर तिला विचारलं पॅलेसवर जाऊन काय केलं तर काय सांगेल ती? की मी एका रूम मध्ये बसून होते? नाही नाही, मला नाही पटणार ते. आणि म्हणूनच मला जे योग्य वाटलं ते मी केलं. अगदी बरोबर केलंस तू यश. हॅट्स ऑफ टू यू. इतकं कमाल सरप्राईज. अरे बघ ना, परी किती खुश आहे. इतकी खुश आहे की तिचं लक्षही नाही आपल्याकडे. एनिवेज, तू पण आता आराम कर, रिलॅक्स. ए बच्चा, मी आता माझ्या रूम मध्ये जातो. ओके, तू मज्जा कर. ओके, बाय बाय फ्रेंड. बाय बाय. गुड नाईट. फक्त गुड नाईट नाही, गुड नाईट खाऊ द्या मला. अगं बाय. थँक्यू सो मच फ्रेंड. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू फ्रेंड. बाय. चला परी, बाय बाय, गुड नाईट. बाय माऊस काका.
So you take care. And sweet dreams. गुड नाईट. Sleep well. यू टू. आणि जर गुड नाईट खाऊ फक्त परीकडूनच होता. सर गोळ्या. राहू दे तिकडे राहू दे. मला एक सांग, सगळे झोपले का? हो, बाकी सगळे झोपले सर. बाकी सगळे म्हणजे अजून कोण जाग आहे? म्हणजे यस सर, नेहा मॅडम आणि परी बेबीला त्यांच्या रूम मध्ये सोडायला गेलेत. ते कदाचित जागे असतील. त्यांच्या खोलीत म्हणजे? हो, म्हणजे नेहा मॅडम नॉर्थ एंडच्या गेस्ट रूम मध्ये आहेत परी बेबी सोबत. नेहा गेस्ट रूम मध्ये झोपली? सर मी येऊ? अरे याचा विचारच नाही केला मी जर परीला इथे माझ्या बरोबर घेऊन आलो तर यश आणि सुनबाईला त्यांची स्पेस मिळू शकेल. आज जर का सगळं व्यवस्थित असतं तर परी आणि नेहा इथेच असत्या, याच खोलीत. पण अजून काहीच सोल्युशन निघत नाहीये. जे चाललंय तेच बेटर आहे असं म्हणायची वेळ आली आहे. आय होप या सगळ्यावर लगेच काही ना काहीतरी सोल्युशन मिळेल. आलो. मला माहिती होतं नक्की येणार. झोप नव्हती येत ना? काय काय करताय तुम्ही इथे? कोण येणार आहे? कोण? तुम्हालाच विचारतोय. झोप लागत नाहीये का? झोप लागत नसेल तर आपण टेरेसवर बसूया, गप्पा मारूया आपण. चल आज चल, सांगतो तुला मी. चल. नाही आत कशाला? तुम्हाला काय हवंय ते मला सांगा ना. मी अरे सांगतो ना, सगळं समजावून तू आज तर चल. आत कशा? ये रे बाबा, सांगतो तुला. ये ऐका ना, आणि बस इथे. मी काय सांगतो ते ऐक. आता ऐक फक्त ऐकच. परी आणि नेहा नॉर्थ एंडच्या गेस्ट रूम मध्ये आहेत. त्यांना ताबडतोब इथे बोलवून घ्यायचं लगेच. आता कशाला आजोबा? आता झोपल्या असतील त्या. सुनबाई, हा या. आता दोघंही नीट लक्ष देऊ नये का? आज मी परीला माझ्या बरोबर घेऊन जातोय. तिला मी गोष्ट सांगणार आहे. कित्येक दिवसात मी कोणाला गोष्ट सांगितलेली नाहीये. परी, तुला आवडेल ना मी गोष्ट सांगितलेली? हो आजोबा, चालेल. मग चला, आज आजोबा तुला गोष्ट सांगणार. चला 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 कुठे? अरे ठरलं, तू आता प्लॅन ऐकलास ना. चला. मग आज परी कुठली गोष्ट ऐकणार? राजा राणीची, दुष्ट राक्षस आणि पराक्रमी राजपुत्राची? बर मग अलिबाबा 40 चोर? या सगळ्या गोष्टी बंडू काका सांगतात. अरे काय काय हवंय? नाही काही नकोय. मी म्हटलं मी पण एखादी गोष्ट आज ऐकून घेतो ना तुमच्याकडून. हा, बरेच दिवस झाले. मग आजची गोष्ट मी फक्त परीला सांगणार आहे. का बरं? मला का नाही? तुम्हा दोघांना एकत्र वेळ घालवता यावा म्हणून माझी धडपड चालली आहे ना. काहीतरी काय आजोबा, बरे आहात ना? आता काय बच्चा चला झोपायला जाऊया. अरे आता तू जा. तू काय तुला सांगितलं मी आता? चल चल चल. मी कुठे जाऊ? मला तुला काही ऐकायचं नाही. तर चल जा. गुड नाईट. जा चल 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 चल. गुड नाईट. आजोबा, फ्रेंडना काय नाही गोष्ट सांगितली? लहानपणापासून त्याने इतक्या गोष्टी ऐकल्यात ना माझ्याकडून. आणि आता होतं काय माहिती, तो खूप काम करतो ना, दमतो ग. त्याला आराम करायची गरज आहे ना, म्हणून पाठवलं त्याला.
बर ते जाऊ दे. म्हातारीची आणि भोपळ्याची गोष्ट ऐकायची आहे? परी चल. मला गोष्ट ऐकायची आहे. अगं आता ती झोपेल की इथे? आजोबा परीला रात्री झोप. मी इथे थांबू का? मी अगं तू आणि मी काही वेगवेगळ्या देशात राहतो का? तिला काही लागलं तर बोलवीन ना तुला मी. नाही पण आता पण आहेच का अजून? आता जा ना, निघ ना. काही कमाल आहे ना हिची. ही तिकडे अशीच करते का? म्हणजे रात्री अपरात्री उडून तुमच्याकडे येते? हो. नाही अरे आता तुमची हद्द झाली आता. चला अहो काय चला चला आजोबा काय मी करताय तुम्हाला तुम्ही? सांगतो. चला माझ्या बरोबर. चला कुठे? चला माझ्या बरोबर. अहो, जरा तिला- इकडे बाहेर या. ऐका या इकडे. आजोबा ऐका. अरे हे रे. या इकडे उभा राहा. ये कसून बाई तू पण इकडे. अरे तू मला आधी सांग तुमच्या दोघांचं काय चाललंय काय? इकडे ये. तुमचं नवीन नवीन लग्न झालंय की नाही? मग तुम्हा दोघांना एकत्र वेळ घालवता यावा म्हणून परीला घेऊन आलो ना मी तिकडे. तुमच्या आपल्या घेरट्या चालूच आहेत. आजोबा खूप उशीर झालाय ना. अरे मग मला सकाळी उठून जायचं कुठे कामावर? नाही, बरोबर आहे आजोबा पण ही लहान मुलगी मला त्रास देईल असं म्हणायचंय का तुला? काहीही होणार नाही. म्हातारपणी मला झोप येते कुठे आधी? तिच्या बरोबर माझा वेळ चांगला जाईल. पण आजोबा तिला झोप येईल ना. अरे झोप आली तू झोपेल ती. अरे तू तिथे काय करतोय? चल या. आजोबा काय काय कर आजोबा आजोबा ओ आजोबा काय कडी काय लावली? मी कडी लावलीये. आता उद्या सकाळी एकदम उघडणार. तोपर्यंत गुड नाईट. आजोबा आजोबा काय करायचं? आजोबा परी पाच तिथे. मिनिट आय नो एक मिनिट आहे. मला जरा थोडा विचार करू दे. समीरला फोन कर. काय झालं? फोन लागत नाहीये त्याचा. मग पुन्हा लाव ना. हो करतोय नाही. एक मिनिट. आजोबा पण ना उगाच हट्टीपणा करत असतात. इकडे बघूया कोणी दिसतंय का इकडे. रमेश सुरेश सुजित ऐक दारुगड अरे हो काय नमस्ते काय दार उघड. तुला ऐकू येतोय का मी काय बोलतोय ते? अरे बाबा दार कडी उघड. कडी कुणीही येऊन कडी उघडायची नाही. संबंध रात्र कळलंय? काय आजोबा काय चाललंय? प्लीज उघडा दे आता. काय हट्टीपणा लावलंय? एक लक्षात ठेव, मी मालक आहे या घरचा आणि अजूनही सगळे माझी ऑर्डर फॉलो करतात. जरा आराम करा ना. चला गुड नाईट. शुभरात्री. आजोबा कडी उघडा. आजोबा हट्टी आहेत ना हे. मी कालच तोडतो. यश काय करतोस तू? अगं हे तोडतो ना. काय करू मग आजोबा आता? नाही सगळे उठतील. ठेवते. असं चिडचिड करून काय होणार आहे यश? चिडचिड आता काय करू? हे मी समीरला फोन करते. कर त्याला कर. स्पीकरवर. अरे फोन उचल ना समीर. सॉरी हा फोन नाही उचलत. काय रे यश? समीर फोन का नाही उचलतेस तू? आणि तुझा फोन रेंज मध्ये आहे की नाही ते चेक कर ना. काहीतरी इमर्जन्सी असू शकते. अरे ब्रो काय झालं? परी आणि नेहा ओके आहेत ना? अरे सगळे ओके आहेत पण तिकडे आजोबांची परी बरोबर गट्टी जमली आहे. ते म्हणतात तिला गोष्टी ऐकवतील, कविता ऐकवतील आणि ते काय कुठला गेम खेळायचा, कुठला गेम काय तो. हा एक्झॅक्टली. आणि काय झालं अरे ते आम्हाला इकडे दोघांना रूम मध्ये आणलं आजोबांनी. आणि बरं तू टेन्शन घेऊ नको. मी आजोबांच्या खोलीकडे चाललोय. बाय. समीर आणि त्यांनी आम्हाला ऍक्च्युली ऐक ना आमच्या रूमला बाहेरून त्यांनी कडी लावली आहे. यश फोन कट झाला. इडियट आहे हा. फोन ठेवायचीच घाई असते इडियटला. नीट ऐकून पण घेत ना आधी मला काय म्हणायचं ते सगळं. त्याला थांब परत फोन. अजून समीर कसा नाही आला? म्हणजे त्याला यायला हवं होतं ना. त्याचा फोन पण नाही लागत आहे. आजोबांनी त्याला दम तर नसेल दिला ना? मला भीती वाटते. आणि परीने जर आजोबांना काही सांगितलं तर? यश मला खरंच खूप टेन्शन आलंय. मला कळत नाही काय करूया. टेन्शन मला पण आलंय ग. आणि डोंट वरी परी काय सांगणार नाही. आपण थोडा वेळ समीरच्या फोनची वाट बघूयात. तुझ्याकडे साडी आहे? काय एखादी साडी आहे का? माझ्याकडे कशी असेल साडी? आणि तुला आता साडी कशाला हवी? नाही थांब. मला काही कळत नाही. सुचत नाही. मी
काय करू शकते? समीर करेल काहीतरी. ओके, माझा आहे विश्वास त्याच्यावर. डोंट वरी. समीरला एकदा फोन लाव ना यश. एक तर याचा फोन लागत नाहीये. हे घे धर. तू काय करतेस? हे धर ना. तू करतेस का आधी हे ते सांग धर मला. तू आधी. नेहा, नेहा मला सांग तू काय कर. मी हे खाली टाकते. म्हणजे मी इथून जंप मारणार. तू वेडी आहेस का नेहा? काहीतरी यश, काय करतोस गेट तू? डाऊन, सोड. गेट डाऊन. नेहा मला- असं काहीतरी करू नको. मिथिला परीला घेऊन गेलीये. समीर इथे शांतपणे झोपलाय आणि आता मला प्लीज डिस्टर्ब करू नका.